नाहीतर नंतर काय होतं आपल्या याचे आहेत ना पुस्तक होत चालतं. नंतर जर झाले नाही तर नंतर आधारला इतकं महत्त्व येणार आहे. आधार म्हणजे तुमचं सगळं, मोबाईल नंबर आहे आधार, बँक अकाउंट नंबर आहे आधार, सगळं आधार राहणार. त्याच्यामुळे ते अपडेट करून घेतलं पाहिजे. त्यानंतर शिक्षणासंदर्भात आपले शाळेचे गळती आहे आणि मुलांना खेळायला प्लेग्राऊंड करायचे, त्याचंही काम आपण याच्यामध्ये अंतर्भूत करणार आहोत. सोलरचे प्रत्येक कुटुंबाला जे आहे सौर ऊर्जेद्वारे नाही ना दोन्ही सौर ऊर्जेद्वारे आणत होते. आपण कुटुंबाने वीज जोडणी त्याची आपण यादी केली सगळी कुटुंबाची, प्रत्येक घराला सोलर पॅनल वापरतो. आणि सौर ऊर्जेद्वारे गावातील सार्वजनिक संस्था, त्यात आपली शाळा आहे, शाळेला आणि अंगणवाडीला वीज जोडणी करायची सोलरची. ते एक याच्यामध्ये टॉपिक आहे, ते पण आपण घेतलेले. बाकी अजून कोणाचं काय अडचण आपण डिटेल केलेलं आहे सगळे सांगा. जे आरोग्याच्या स्कीम आहेत एक्सरे म्हणा किंवा कुष्ठरोग पेशंट आमचे बाळकडे भरपूर पुन्हा टोकाला नाव गेलेले, त्याच्यामुळं ते लाभार्थी काय करतायत ट्रीटमेंट सगळी फुकट भेटते, गोळ्या पण त्यांना घरपोच आणून देते. पण ते लाभार्थी गोळ्या घेण्यानंतर करतायत का तर तुमच्या गोळ्यांमुळे आम्हाला असं लागतं स्पॉट नसतात, त्यांनी फरकच पडत नाही. आता मी नाव पण सांगू शकत नाही, शक्यतो 10 तरी लोक आहेत वाडीमध्ये तर त्यांना कुष्ठरोग आहे म्हणून. आता ते डिक्लेअर झालेले पण ते लोकांना गोळ्या आणून दिल्या काही काही नुसत्या आणूनच देतात. आणि गाडीच्या ॲम्ब्युलन्समध्ये नेले पण माणसं आणि ते लोकांनी डायरेक्ट सांगितले का मॅडम आमची बदनामीच केली म्हणे वाडीमध्ये. बदनामीचा विषय नाही, उलट सगळ्यांनी पुढे येऊन त्यांना बी चांगली वागणूक दिली पाहिजे. आणि कुष्ठरोग हा काही संसर्गजन्य रोग नाही. पहिली गोष्ट सगळ्यांनी आपल्याला माहिती अमुक एक्सवायझेड माणूस त्या संग काय होतं विषय असे ते आपल्याला माहीत झालं, आपण त्या संग बोलायचं टाळणं, त्याच्या संपर्कात न जाणं, त्याच्यामुळं मग तो असं एकटं पण होतं. तसं काही संसर्गजन्य रोग नाही, त्यालाही समजून सांगितलं पाहिजे, त्यालाही माणसं घेतलं पाहिजे आणि त्याने ट्रीटमेंट पण घेतली पाहिजे. दोन्ही गोष्टी सारख्या चालल्या तर ते क्लिअर होईल. त्याची ट्रीटमेंट घेतली म्हणजे 2000 क्लिअर झाले, पण बाकीचे डायरेक्ट क्लिअर झाले त्यांनी ट्रीटमेंट घेतली ना. त्यांना आपण जाऊन सांगू शकले जाऊन त्यांचा संभ्रम काढणं गरजेचं आहे. त्यांचं काय त्यांना काय वाटतं ते विचारलं पाहिजे. हा विषय 2 महिला आहेत त्या जास्त नाही आम्ही केले ट्राय पण मग त्या नाही बरोबर तरी पण म्हणजे अशी ते माणसानं मी पूर्ण तोंडावर म्हटले सुद्धा नाही की तुम्हाला कुष्ठरोग आहे. आता आपण तिथलं काय आता पण जागे अडचणी अजून समजा आपण एक शिवशिवर काळा अंगणवाडी